जानकी जीवन स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण आत्मनिवेदन भक्ती प्रकार बघत आहे। साधकानं आपले जीवित्व टाकून आत्मतत्वामध्ये विलीन होण्याचा हा भक्ती प्रकार। खरं पाहता ही मोक्षदशा आहे। खरं पाहता हेच आत्मज्ञान आहे। कालपर्यंत आपण पाहिलं की आत्मज्ञानाविषयी किंवा आत्मस्वरूपाकार होण्याविषयी समर्थांची काय भूमिका आहे। खरं म्हणजे आत्मा हा आदी अंती आणि अनंत असा आहे। तो काहीतरी केल्यानं प्राप्त होईल असा नाही, तो आहेच आहे। आपण आत्म्याच्या ज्ञानामध्ये नाही ही आपली अडचण आहे। जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत आत्मस्थितीचा अनुभव संभवत नाही, आणि जोपर्यंत आत्मस्थितीचा अनुभव येत नाही तोपर्यंत कोणतीही भक्ती अपूर्ण राहते। भक्त आणि भगवंत हे द्वैत समर्थांना मान्य नाही। मूळ सद्गुरूंचा उपदेश असा आहे की आपणच ते ब्रह्म आहोत, त्यामुळं त्या प्रचितीपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे। मग त्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी काय काय करायचं हे समर्थांनी सांगितलं। त्यात मुख्यतः त्यांनी तत्वविवरण हा विषय सांगितला। आपण कोण आहे याचा शोध घेत घेत आपल्याला आपल्याच अंतरामध्ये जायचं आहे। समर्थ हा विषय कशा पद्धतीनं पुढे मांडतायत ते पहा। कालपर्यंत आपण 12 ओव्या बघितल्या, आज आता 13व्या ओवीपासून पुढे पाहूया। समर्थ म्हणतात, पाहता तत्वविवेचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली। अर्थ उघडच आहे। तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदी अंती आपण कैचा। समर्थ म्हणतायत, तत्वविवेचना करत गेलं तर सगळी सृष्टी पंचमहाभूतांपासून कशी बनलेली आहे, हे विश्व कसं विस्तारलेलं आहे हे कळून येतं। पंचमहाभूतांमध्ये सुद्धा प्रत्येक भूतात उरलेली 4 भूतं आहेत। अर्थात पंचमहाभूतांचा पंचीकरण हा विषय समर्थांनी दासबोधात सांगितला आहेच, पण हे जसं विस्तार करत गेल्यानंतर बघता येतं तसंच आपणही तत्वांपासून भिन्न आहोत हे आपली तत्वे ओसरल्यानंतर लक्षात येतं। असं पहा, जर विवेक केला तर आपण या तत्वांपासून भिन्न आहे हे कळून येतं असं समर्थ म्हणतायत। तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती असं ते पुढं म्हणतात। म्हणजे आपण या सर्व तत्वांचा साक्षी आहोत हे अंतरामध्ये शिरल्यानंतर लक्षात येतं। काल जसं आपण बघितलं की आपण मन बाजूला काढलं, बुद्धी बाजूला काढली, एक एक गोष्टी आपल्या म्हणून ज्या आपण आपल्याजवळ धरून ठेवलेल्या आहेत त्या बाजूला केल्या की तिथे शुद्ध मी शिल्लक राहतो। त्याचप्रमाणे हा शुद्ध मी या सगळ्याचा साक्षी आहे, जी तत्वे विस्तारलेली आहेत। अर्थातच या तत्वांमध्येच आपली देहबुद्धी आहे, मन आहे, इतर गोष्टीही आहेत। आपल्याला आपण तत्वांशी समरसून असल्यामुळं मीची जाणीव असत नाही। जसं की समजा आपण खिडकीतून एखादं दृश्य पाहतोय, ते दृश्य पाहण्यामध्ये आपण इतके दंग झालेलो आहोत की आपल्याला आपली आई हाक मारतीये किंवा आपल्याला भूक लागली आहे, आत्ता दुपार आहे की संध्याकाळ आहे हेही आपण विसरून जातो। एक प्रकारे आपलं भान हरपतं आणि खिडकी बाहेरचं दृश्य आपण बघत राहतो। तसं आपलं झालेलं आहे। या तत्वांमध्ये आपण अडकल्यामुळं आपला खरा मी आपल्यापासून दूर झालेला आहे। समर्थ म्हणतात की या मीचा अनुभव जिथं येतो तिथं नंतर साक्षीत्वही उरत नाही। साक्षीत्वे नुरे आत्मप्रचिती असं समर्थ म्हणतात। याचा अर्थ काय? जेव्हा साधक अंतर्मुख होऊन आत खोल खोल शिरत जातो तेव्हा त्याचा असलेला साक्षीसुद्धा लय पावतो।
हा विषय थोडा विस्तृतपणे आपण पाहूया. असं पहा, आपल्या डोळ्याला आत्ता दृश्य दिसतं, कानांना ऐकू येतं, तसंच वेगवेगळ्या इंद्रियांना वेगवेगळे अनुभव येतात. आपण काय करतो? आपण त्या अनुभवांमध्ये गुंतून जातो. आता ही गुंतवणूक आपण क्षणिक बंद करूया आणि अनुभवांना साक्षीत्वानं पाहूया. ठीक आहे, मला ऐकू येते. ठीक आहे, माझ्या डोळ्यांना दिसते, त्वचेला स्पर्श होतोय, वगैरे वगैरे. पण मी या सर्व अनुभवांच्या मागे आहे अशी कल्पना करा. म्हणजे माझ्या प्रकाशात मला हे अनुभव येत आहेत. आता अशाच पद्धतीनं आपल्या मनाकडं पाहण्याचा अभ्यास करूया. मनामध्ये विचार येतात जातात, येतात जातात. जसं आपण बाल्कनीत उभा असावं आणि रस्त्यावरून माणसं ये जा करत असावीत, अगदी तशा प्रकारे विचारांची ये जा सुरू आहे. मग थोड्या वेळात आपल्याला लक्षात येतं की काही काळ कुठलेच विचार येत नाहीत. त्याहून पुढे ध्यानाचा अभ्यास झाल्यानंतर लक्षात येतं की ही विचार नसण्याची स्थिती वाढत जाते. एक प्रकारे शून्य स्थिती येते, कोणतेही विचार नसतात. अर्थात ही स्थिती येणं सुद्धा कठीण आहे. वर्षानुवर्षाचा ध्यानाचा अभ्यास गरजेचा आहे. पण विचार आणि विचार हे एकामागून एक येत असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की हे सलग येत आहेत, भरपूर येत आहेत. प्रत्यक्षतः एक विचार संपल्यानंतर दुसरा येत असतो आणि दुसरा विचार येण्याच्या आधी काही काळ कोणताही विचार असत नाही. सुरुवातीला हा काळ अगदी सूक्ष्म असल्यामुळं आपल्याला ते लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं पटापट विचार येत आहेत. पण जसजसा विचारांकडे साक्षीत्वानं पाहण्याचा अभ्यास वाढतो तसं तसं आपल्या लक्षात येतं की दोन विचारांच्या मध्ये जागा आहे, एक रिकामी स्थिती आहे. त्या स्थितीत कोणताही विचार नाही. मग ध्यानामध्ये मन जसं जसं शांत व्हायला लागतं तसं ही विचारशून्य अवस्था वाढायला लागते. म्हणजेच दोन विचारांमधील अंतर वाढायला लागतं. हे जे दोन विचारांमधलं निर्विचार असं अंतर आहे, तिथे साधकाला शांतीचा, समाधानाचा अनुभव येतो. कारण तिथे कोणताही विचार तरंग असत नाही, फक्त शांत अशी अवस्था असते. ही दोन विचारांमधली शांत स्थिती वाढत जाऊन जाऊन ती दीर्घकाळ व्हायला लागते. म्हणजेच साधकाला दीर्घकाळ शांतीचा अनुभव यायला लागतो. पण इथे गंमत अशी आहे की हा अनुभव आपल्याला येत आहे, इथे कोणताही विचार नाही, शांतता आहे. हे कळणारा सुद्धा तिथे कुणीतरी असतो. तोच हा साक्षी आहे. या साक्षीनंच आपल्याला सुरुवातीला विचारांकडे पाहायला शिकवलं आणि हा साक्षीच तिथे राहिलेला आहे, जो ही निर्विचार स्थिती पाहत राहतो. मग या साक्षीचं करायचं काय? समर्थ रामदास म्हणतायत की साक्षीत्व नुरे आत्मप्रचिती. हा साक्षी मुद्दामून घालवता येत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. जो साक्षी आपली शांत स्थिती अनुभवत आहे, विचाररहितता अनुभवत आहे, त्या साक्षीला मुद्दामून घालवता येत नाही. त्या साक्षीला मुद्दामून घालवण्याचा प्रयत्न जर केला तर दुसरा साक्षी तिथे आणावा लागतो किंवा एक वृत्ती निर्माण करावी लागते ज्याने या साक्षीचा लय होईल. आणि असं केलं तर आपण परत वृत्तींमध्ये सापडतो, परत विचारांमध्ये सापडतो. म्हणून हा साक्षी आपोआपच लय व्हावा लागतो आणि तो होतो गुरुकृपेने. त्याला अन्य कोणताही मार्ग नाही. जो साक्षी मनाची अमनावस्था अनुभवत आहे, त्या साक्षीचा लय सद्गुरु कृपेनेच होतो आणि तो लय ज्या क्षणी होतो त्या क्षणी तिथे आत्मप्रचिती आहे. जसं की आपण दिव्याचं बटण दाबलं की दिवा लागतो. ज्या क्षणी दिवा लागतो त्या क्षणी अंधाराचं अस्तित्व नष्ट होतं. खोलीत दिवा लावलेला आहे, पण 2-4 फरशाच उजेडात आल्या, बाकीच्या फरशा हळूहळू उजेडात आल्या, असं होत नाही. दिवा लावल्या क्षणी तिथलं अंधाराचं अस्तित्व गेलं. असंच या ठिकाणी होतं. ज्या क्षणी साक्षीचा लय होतो
त्या क्षणी आत्मस्वरूप प्रगट होतं. मग प्रश्न असा उपस्थित होतो की हा साक्षी कोणत्या ठिकाणी लय पावतो, कशामध्ये लय होतो? तर तो लय होतो आत्मस्वरूपामध्येच. कारण आत्मस्वरूप हेच सर्वाचा पाया आहे. साक्षी जाऊन जाऊन कुठे जाणार? आत्मस्वरूपामध्येच जाणार. याचा अर्थ साक्षी कोण होता? आत्मा हाच साक्षी होता. या अर्थानंच आत्मा साक्षी आहे आणि आत्माच सगळ्याचा आधार आहे. आपण बाहेर बाहेर जात राहिल्यामुळं बहिर्मुखता आपल्या अंगी बाणलेली आहे. त्यामुळे आपल्याला या साक्षीत्वाचा अनुभव येत नाही. समर्थ आपल्याला सांगतायत की ज्याप्रमाणे तत्वविवेचन करू लागल्यावर एका तत्वातून दुसरं तत्व कसं झालं हे कळतं, किंवा पिंड ब्रह्मांड रचना कशी झाली, विश्वाकार नाना व्यक्ती यांच्या रूपानं नाना तत्व म्हणजे पंचमहाभूतादी कशी विस्तार पावली हे कळून येतं. त्याचप्रमाणे विवेक करून जर आपण अंतर्मुख झालो तर आपण साक्षी आहोत हे कळून येतं. आपण झालो आहोत दृश्यामध्ये आसक्त. त्यामुळं द्रष्टा जो आहे तिकडे पूर्णपणे आपण पाठ फिरवलेली आहे. दृश्यच आपण पाहत आहे आणि दृश्यामध्ये रमून गेलेलो आहे. आपण जर विवेक केला तर पाहणारा कुणीतरी आहे याचं साक्षीत्व आपल्याला पटून येतं. आणि मग हळूहळू एक एक तत्वांचा निराश होतो आणि साधक पूर्णपणे शांत स्थितीपर्यंत पोहोचतो. त्या ठिकाणी केवळ साक्षी उरतो, अन्य कुणी नाही. आणि मग मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्मप्रचिती आली की ते साक्षीत्व गळून पडतं, किंवा साक्षीत्वाचा लय झाला की त्याच ठिकाणी आत्मप्रचितीचा उदय होतो. जेव्हा आत्मानुभव आत्मप्रचिती येते तेव्हा समर्थ म्हणतायत, एकमेव सच्चिदानंद स्वरूपाशिवाय दुसरं काहीही तिथे राहत नाही. आत्मा असे आदी अंती आपण कैचा असं समर्थ म्हणतात. साक्षीचा लय झाल्यानंतर उरतो तो केवळ आत्मा, जो आदी अंती एकच आहे, जो सच्चिदानंद स्वरूप आहे. मग तिथे आपला जो देहबुद्धीचा मी आहे तो शिल्लकच राहत नाही. मग सद्गुरू सुरुवातीपासून आपल्याला काय सांगत असतात? हा देहबुद्धीचा मी तू नसून तो आत्मा म्हणजेच तू आहेस हेच तर सांगत असतात. समर्थ पुढे काय म्हणतायत पहा. आत्मा एक स्वानंद घन आणि अहम आत्मा हे वचन, तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. हा जो आत्मा राहिला किंवा आत्माच तिथे होता तो कसा आहे? स्वानंद घन आहे. तोच स्वतः संपूर्ण आहे आणि आनंदमय असा आहे. आणि तो आत्माच तू आहेस हे सद्गुरूंचं वचन आहे. आणि अहम आत्मा हे वचन. मग अशा स्थितीमध्ये आपण म्हणून जो कोणी वेगळा होतो किंवा भिन्न होतो, मी म्हणून जो कोणी वेगळा होतो, तो तिथे राहीलच कसा किंवा कसा उरेल? समर्थ म्हणतायत, सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार, आपण कैचा तेथे. मी कोण आहे या प्रश्नाचं हे उत्तर आहे हे समर्थांनी इथे आता स्पष्ट केलं. खरं म्हणजे सद्गुरूंकडं दोनच प्रश्न घेऊन जावेत बरं का. आपण कोण आणि देव कोण? देवाचं खरं स्वरूप काय आहे आणि मी नेमका कोण आहे हे ते दोन प्रश्न. एकनाथ महाराजांची गोष्ट आठवा. ते जेव्हा जनार्दन स्वामींकडे गेले तेव्हा जनार्दन स्वामींनी विचारलं, कोण रे तू बाळ? एकनाथ महाराज म्हणाले, तेच जाणून घेण्याकरिता मी तुमच्याकडे आलो आहे. आपण कोण याचं उत्तर म्हणजे सोहम हंसहा हे आहे. पण हे उत्तर सद्गुरूंनी सांगावं लागतं आणि शिष्यानं साधकानं साधना करून या उत्तराची प्रचिती घ्यावी लागते. त्याची प्रचिती घेणं म्हणजे अर्थांतर पाहणं किंवा आत्मयाचा विचार पाहणं. नाहीतर आत्मा ही कोणती वस्तू नाही की ज्याबद्दल विचार करावा, किंवा कोणतं स्थान नाही की ज्याचा अर्थ पाहावा. तो अनुभवण्याचा विषय आहे. आणि असा जेव्हा अद्वैताचा अनुभव येतो, तो आत्माच मी आहे
हे जेव्हा वृत्तीवरती ठसतं तेव्हा आपलं स्वतःचं असं जे वेगळं अस्तित्व होतं ते तिथे कसं राहील असं समर्थ म्हणत आहेत. आपण कैचा तेथे. आत्मा कसा आहे? आत्मा निर्गुण निरंजन, तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैचा तेथे. परत परत समर्थ सांगतात पहा की हा आत्मा निर्गुण निरंजन आहे. आपल्याला अनन्य व्हायचं आहे त्याच्याशी. सद्गुरूंचा उपदेश आहे की तेच तू आहेस. असं जर आपण अनन्य झालो म्हणजे कसं? अनन्य म्हणजे नाही अन्य, तर मग आपण आत्माच झालो. मग आपण वेगळे कसे राहू? असं समर्थ आपल्याला तर्कानेही समजावून सांगतायत. हीच गोष्ट पुन्हा समजावताना समर्थ काय म्हणतायत पहा. आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत, तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा. द्वैत ही गोष्टच तिथे नाही, तिथे तोच केवळ आहे. द्वैत हे देहबुद्धीचं लक्षण आहे आणि अद्वैत हे आत्मस्थितीचं लक्षण आहे. आत्मरूपाच्या ठिकाणी द्वैत नाही आणि आपण आहोत द्वैतामध्ये. त्यामुळं समर्थ म्हणतात की अद्वैताच्या ठिकाणी जर आपण आहोत तर तिथे द्वैत उरेल कसं? जर आत्माच आपण होऊन राहिलो तर मग आपण वेगळे राहिलो कुठे? आपल्या मीला म्हणजे देहबुद्धीच्या मीला तिथे अस्तित्वच राहत नाही. ही गोष्ट आपण कैचा कोण कैचा असा ओव्यांचा शेवट करून समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. काय म्हणतायत पहा समर्थ. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण, निखळ निर्गुणी आपण कोण कैचा. त्वंपद तत्पद असिपद, निरसुनी सकळ भेदाभेद, वस्तू ठाईची अभेद आपण कैचा. निरसिता जीवशिव उपाधी, जीवशिवची कैचे आधी, स्वरूपी होता दृढबुद्धी आपण कैचा. मीला अस्तित्व दिल्यामुळं तूचा प्रश्न संभवतो. अन्यथा तिथं मी पण नाही आणि तू सुद्धा नाही, अशातला हा प्रकार आहे. दरवाजात कोणी आलं तर आपण अलीकडून विचारतो कोण तू? पलीकडचा माणूस म्हणतो कोण तू? म्हणजे तू कोण आहे? तू हा सापेक्ष आहे, कारण मी मुळात तिथे आहे म्हणून. पण मी जर तिथे नसेन तर तूचा प्रश्न उद्भवतच नाही. आपला हा मीच मुळात खोटा असल्यामुळं तिथे द्वैतभाव आलेला आहे. समर्थ म्हणतायत आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, तेथे नाही गुणागुण. पूर्ण असा आहे, तिथे गुणही नाही आणि अगुणही नाही, दोन्हींचा अभाव आहे. निखळ असं निर्गुण स्वरूप ते आहे आणि सर्वत्र एक आत्माच परिपूर्ण असून दुसरं काहीही नाही आहे. मग अशा परिस्थितीत मी हा आला कुठून? म्हणजे आपल्या देहबुद्धीचा. त्वंपद म्हणजे तू किंवा तत्पद म्हणजे ते ब्रह्म आणि आसीपद म्हणजे आसणेपण. म्हणजेच त्वंपद तत्पद आसीपद याचा अर्थ तू ते ब्रह्म आहेस. याप्रमाणे जर आपण ध्यास धरला तर त्या निधिध्यासामुळं आपण ब्रह्मरूप होऊन जातो, असं समर्थ म्हणतायत. त्वंपद तत्पद आसीपद, निरसुनी सकळ भेदाभेद. कसे ब्रह्मरूप होऊन जातो? भेद आणि अभेदाचं निरसन करून. आणि मग उरते ती केवळ आत्मवस्तू. वस्तू ठाईची अभेद. अभेद अशी फक्त आत्मवस्तू तिथे राहिली. मग मी कुठून असणार? मीचं अस्तित्व तरी काय? काहीच नाही. जसं आपण मगाशी बघितलं की तू आणि मी हे मुळात नाहीच आहेत तिथे. मी स्वतःला मी म्हणून संबोधलं तर समोरच्याला तू म्हणून संबोधावं लागतं. आपल्या जीवाशिवाचंही असंच आहे. समर्थ म्हणतायत निरसिता जीवशिव उपाधी. जीव आणि शिवाची उपाधी जर नष्ट झाली, याचा अर्थ काय? जीव जर शिवामध्ये समरसून गेला तर आता तिथं उरलं काय? काहीच नाही, एक आत्माच उरला. जीव आणि शिव हे दोन्हीही उरले नाहीत. जीव शिवची कैचे आधी, स्वरूपी होता दृढबुद्धी आपण कैचा. एक परब्रह्माशिवाय अन्य वस्तूच नाही. विद्या या उपाधीमुळं शिव ही संज्ञा प्राप्त झाली, अविद्या या उपाधीमुळं जीव ही संज्ञा प्राप्त झाली.
दोन्ही उपाधींचं निरसन झालं की जीव शिव एकरूप होऊन तिथं राहतं ते केवळ ब्रह्म, फक्त आपलं शुद्ध स्वरूप. मग आपल्या या स्वरूपाविषयीचं ज्ञान जर आपल्याला झालं की आपणच ते आहोत, तर मग मी म्हणून जो होतो तो तिथे राहतच नाही. असं पहा, हे अनुभूतीचे विषय आहेत. आपण कुणी नाही ही अनुभूती येणं आवश्यक आहे, पण आपण कुणी नाही या अनुभूतीचं स्मरण तिथे असतं, साक्षी तिथे असतो. त्या साक्षीचा लय होणं सुद्धा आवश्यक आहे. ध्यानामधली शांत स्थिती म्हणा, निर्विचार स्थिती म्हणा, ही अनुभवाला येते, पण ती मला अनुभवाला आली याचा साक्षी तिथे राहतो. ही साधनेतली पुढची अडचण आहे. सद्गुरु कृपेनं त्या साक्षीचा लय होतो आणि आपोआपच आपण आत्मा आहोत हे आपल्यालाच कळून येतं. म्हणजे आपला जीवभाव, देहभाव हा भ्रम होता हे आपोआप लक्षात येतं. जसं स्वप्नातून जाग झाल्यानंतर स्वप्न होतं हे आपोआप लक्षात येतं. कुणी लक्षात आणून देत नाही आपल्याला. जागृती हे स्वप्नाला मिथ्यत्व देण्याचं कार्य आपोआपच करते. तद्वतच आत्मज्ञान हे आपल्या देहबुद्धीचं मिथ्यपण आपोआपच सिद्ध करतं. त्याला तिथं वेगळं कुणी काही करावं लागत नाही. ही आपोआप घडून येणारी घटना आहे. जीव शिवरूपामध्ये मिळून जातो म्हणजे त्यांचं वेगळेपण होतं तोपर्यंत ते जीव आणि शिव होते. आता एकच झाल्यानंतर ना तिथे जीव राहिला ना शिव राहिला. राहिलं ते केवळ आत्मतत्व. अशा वेळी साधकाला आत्तापर्यंतचं त्याचं जे वेगळं देहबुद्धीचं अस्तित्व जाणवत होतं, मी जाणवत होता, तो न जाणवता आत्माच तो आहे ही जाणीव त्याच्या ठिकाणी निर्माण होते आणि मग तो खऱ्या अर्थानं आत्मस्वरूपाकार होतो. अशी ही आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि नेमकं हेच समर्थांनी पुढच्या ओव्यांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. आपण जो आत्तापर्यंत विषय पाहिला तोच समर्थांनी 2 ओव्यांमध्ये मांडून ठेवला. आपण मिथ्या आहोत आणि देव तेवढा सत्य आहे हे देवभक्त अनन्य भावानं कळून आलं. आपण म्हणजे देहबुद्धीचा मी मिथ्या ठरला आणि साच देव ब्रह्म तेवढं सत्य आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग तिथं शिव आणि जीव हा भेद राहिला नाही. देवभक्त अनन्य भाव झाला. समर्थ म्हणतायत या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. मग अशी जे आपण बघितलं की हा अनुभवायचा विषय आहे तेच समर्थांनी इथं स्पष्ट सांगितलं. आणि हीच आत्मनिवेदन भक्ती. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. इथून पुढे सुद्धा समर्थ आत्मनिवेदन भक्तीचं महात्म्य सांगतायत. ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.